पुन्हा एकदा गाव बंद आहे. आज कर्फ्यू वाढवलेला आहे. 2 दिवस पुन्हा एकदा कर्फ्यू वाढवलेला आहे. त्यामुळं सर्वसामान्यांचं प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत. व्यापारी लोक असतील, काही मोलमजुरी करून खाणारे लोक आहेत. पुन्हा एकदा सर्व बंद पडलेलं आहे. गुरुवारी 31 जुलैपासून जे गाव बंद आहे ते आजपर्यंत बंद आहे. जी काही घटना घडली ही अत्यंत चुकीची घटना होती. हे सगळं आता गावाला सगळं जग जाहीर झालेलं आहे सर्व. पण सगळं तुम्हाला माहितीच आहे. इतिहास, सभा झाल्या, सगळं झालं, हे झालं, ते झालं, नाही का. महाराजांची विटंबना झाली. विटंबनेवरून जन आक्रोश मोर्चा वगैरे सर्व काही गोष्टी झाल्या. असो, आता शुक्रवारी व्हायरल एका चुकीच्या पोस्टमुळे परत एकदा संत समाज सगळा हे झाला. दोन्ही समाज आणि दोन्ही समाज आणि उद्रेक समाजाचा तोडफोड झाली, जाळपोळ झाली, कुठे काय झालं, गाड्या फोडाफोडी झाल्या, अनेक प्रकारचं नुकसान झालं. सर्वसामान्यांचं नुकसान झालं, बऱ्याच लोकांचं नुकसानही झालं. काय याच्यामध्ये तुमच्या आमच्यासारखा माणूस भरडला जातो. जवळपास 500 ते 600 जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामध्ये 92 जणांची नावं निष्पन्न झाल्यात. म्हणजे 92 जणांची ओळख पटली, नावं निष्पन्न झाल्यात. काही लोकांना अरेस्ट पण केलंय, काही लोकांना कस्टडी सुनावलेली 5 दिवसाची. काही लोक अजून अरेस्ट करतायत. अशी काही सध्या परिस्थिती आहे यवत गावामध्ये. आणि अनोळखी इसम 500 ते 600 जण आहेत अजून. म्हणजे विचार करा मंडळी, किती मोठा जमाव असेल हा. काय परिस्थिती इतकी भयानक. यवतमध्ये अशा प्रकार असा पहिल्यांदा घडलाय. पहिल्यांदा असा उद्रेक झालाय, सांगू शकत नाही तुम्हाला आम्ही. इतकं बेकार झाले. सर्वसामान्यांचे याच्यामध्ये हाल, व्यापारी लोकांचे हाल झाले, सगळे पूर्ण. याच्यामध्ये फक्त सांगण्याचा उद्देश हाच की यांनी थोडीशी शिथिलता देणं आज गरजेचं होतं. म्हणजे आज सोमवार आहे, कारण आज बाजार तर लोकांना अक्षरशः घरी भाजीपाला काय असेल किंवा अत्यावश्यक सेवा, किराणा दुकान असेल, हे तरी थोडंसं उघडं ठेवायला पाहिजे होतं आज. पण पुन्हा 2 दिवस मुदत वाढवली कर्फ्यूची 2 दिवस मुदत वाढवली. आता सोमवार, मंगळवार, बुधवारी दुपारनंतर कदाचित गाव चालू झाले तर ठीक, नाही तर मग गुरुवारीच, असं काही म्हणायला हरकत नाही. म्हणजे आजही बंद आहे, उद्याही बंद, परवाही बंद, असं जवळपास 2-3 दिवस गाव बंद अजून वाढणार. म्हणजे 6 दिवस जवळपास गाव बंद आहे असं म्हणायला काही हरकत नाही. सर्वांनी जरा थोडंसं बरोबर आहे. समजा जर गाव ओपन झालं तर अजून कोणी काहीतरी चुकीची पोस्ट टाकणार, अजून काहीतरी उद्योग होणार, अजून काहीतरी हे होणार. त्याच्यापेक्षा बंद राहिलेलं हे कधी चांगलंच आहे. असो, जे काय असेल ते. फक्त याच्यामध्ये तुमच्या आमच्या सारख्यांचे हाल आणि बेकार परिस्थिती आहे सर्वांचीच. असं नाही व्हायला पाहिजे. जे काही घडतंय, जे काही घडले हे खूप चुकीचं घडले. काय जे काही सभा झाल्या, सभेमुळे लोकांचं म्हणणं आहे की सभेमुळं हे सगळं झालं. सभेचा काही याच्यामध्ये काही अर्थार्थी संबंध नाही असं मला तर वाटतं. हे सगळे गावकरीच सांगतात, आपणच नाही. गावकरी म्हणतात सभेचा काही विषय नव्हता. दुसऱ्या दिवशी ज्या व्यक्तीने ती पोस्ट टाकली, ती पोस्ट फक्त चुकीची होती, ती टाकायला नव्हती पाहिजे, नाही तर वातावरण सगळं शांत होतं. आता अरेस्ट करण्याचं कारण म्हणजे काय, आरोपी हजर झालाय, आरोपीला हजर केले. त्यामुळे जे बाकीच्या लोकांनी तोडफोडीचं झाले, जे काही जाळपोळ झाली, ती थोडीशी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान किंवा सार्वजनिक कुठल्याही नुकसान असं म्हणायला काही हरकत नाही. असं आहे सगळ्या ह्या गोष्टी. असो, सर्वांनी आज यवतकरांनी जे लॉकडाऊनचे दिवस होते, लॉकडाऊनपेक्षाही भयानक परिस्थिती आज रोजी आमच्या इथे यवतमध्ये. लॉकडाऊनपेक्षाही भयानक परिस्थिती आहे. त्यामुळे सर्वांनी आपलं काळजी घ्या आणि कोणीही घराबाहेर पडायचा प्रयत्न करू नका. ठीक आहे. तुम्ही आम्ही सर्वांनी एकमेकाला सहकार्य करा आणि गाव बंद आहे, सहकार्य करून गावाला सपोर्ट करा.
असं जे काही असेल ते. पूर्ण बाजारपेठा ह्या बंद आहेत, सर्व मंडळी. याच्यामध्ये सर्व यवत गावाचं दळणवळण ठप्प झालेलं आहे. अगदी कमीत कमी आज रोजी सोमवार आहे आज, यांनी जे आपल्याला खाण्यापिण्यासाठी किराणा दुकान असेल किंवा तरकारी थोडीशी किरकोळ, हे थोडंसं त्यांनी शिथिलता द्यायला हवी होती. म्हणजे जेणेकरून काय सर्वसामान्यांचं जे पोट भरण्याचं जे साधन आहे ते सध्या हे झालं असतं. असो, पूर्णपणे बाजारपेठा सगळ्या बंद आहेत, ओसाड पडले गाव अख्खा. अक्षरशः लॉकडाऊन पेक्षाही परिस्थिती कडक आहे आमच्या यवत गावामध्ये मंडळी. इतकंच बेकार परिस्थिती चालू आहे सध्या. तुम्हाला दिसत असेल सर्व गाव फक्त आणि फक्त मेडिकल्स चालू आहेत, फक्त मेडिकल्स. बाकी सर्व काही गोष्टी बंद आहे. स्टेशन रोड आहे आमचा यवत स्टेशन रोड. कायमस्वरूपी गजबजलेला परिसर असतो हा, पण काही आता सगळ्या सध्या हे बंद आहे सर्व. असो, फक्त चला. यामध्ये सर्वसामान्यांचे हाल भरपूर झालेले आहेत. आज जवळपास 6 दिवस झालं गाव बंद आहे टोटल. खूप अवघड विषय आहे सर्व. हे बघा, याच्यामध्ये सर्वसामान्यांचे हाल म्हणजे झाले. आणि याच्यात जे आपले जे रोजचे रेग्युलर फ्रुट्सवाले असतील, जे अगदी अक्षरशः जे चपला शिवणारा जो सर्वसामान्य चांभार आहे किंवा सर्वसामान्य व्यक्ती, त्याचे हाल असतील. रोजचे 100-200 रुपये 400 रुपये घरी घेऊन जाणारा व्यावसायिक असेल काय, जवळपास ज्यांचं रोज आमच्या इथे चहाचं दुकान आहे, त्या चहाच्या दुकानात रोजचा 200 रुपये रोज आहे एकाला, तर ते 200 रुपये घेऊन जाणारे व्यक्ती, ह्या लोकांचे हाल झाले याच्यात काय. जे हॉटेल कामगार आहेत, ज्यांचं हातावर पोट आहे, ह्या लोकांचं वाईट वाटतं. बाकी काही नाही. प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत याच्यामध्ये. पुन्हा वॉशिंग सेंटरवर जे कामगार असतात त्या लोकांचं असेल, हे किरकोळ ज्यांना 100-200 रुपयाची अपेक्षा असते, ह्या लोकांचं खूप हाल झाले त्याच्यामध्ये मंडळी काय. हे सगळं जे काही झाले ते खूप वाईट झाले, खूप म्हणजे खूप वाईट झाले. अक्षरशः असा उद्रेक, अशी गोष्ट अशी यवतमध्ये कधीच घडली नव्हती, ती आज घडलेली आहे. आज जवळपास अजून 2-3 दिवस गाव बंद आहे. याची सर्वांनी दखल घ्यावी आणि कोणी येण्याचा प्रयत्न करू नका इकडे काय. आणि पुढे कोणी चुकीच्या पोस्ट व्हायरल करायचा प्रयत्न करू नका, ही हात जोडून विनंती आहे तुम्हाला काय. वादविवाद, भांडणं तडणं, माणूस रागाच्या भरात करून जातं सगळं, पण त्याचं इफेक्ट, त्याचं जे काय होणारे परिणाम ते भोगावे लागतात नंतर. आज जवळपास 500 ते 600 जणच्या वरती गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. त्यातले 92 जणांची नावं निष्पन्न तुम्हाला जसं सांगितलं मी मगाशी, तसं जरा अवघड विषय सगळं. इतकं बेकार परिस्थिती झालेली आहे सध्या की काय विचारू नका. यवत गावामध्ये 2 दिवस कर्फ्यू वाढवला आहे अजून. ठीक आहे, सर्वांनी आपापली काळजी घ्या आणि चालू दे सगळीकडे. घरात किराणा सुद्धा नाहीये, घरात किराणा सुद्धा संपलाय आज काही लोकांच्या. आमचेच संपले, तर आज आम्ही आपले डाळी खातोय. भाजीपाला नाही कुठून आणणं होय ना, आजूबाजूच्या गावात तिथे लांब आहे, तिथून गावं भाजीपाला येणं कुठून आणायला आणि काहीच होईना, अशी परिस्थिती आहे सध्या आमच्याकडं. म्हणजे दूध सुद्धा मिळत नाही, दूध सुद्धा मिळत नाही आम्हाला. दूध चहाला दूध सुद्धा स्वीटम वगैरे बंद आहेत सगळे. फक्त आपले रेग्युलर शेतकरी लोक हेच चालू आहेत, फक्त हेच विकतायत सध्या. दुकानदारांचं सुद्धा बंद आहे सगळं. आज रोजी, आज सोमवार आहे. जे काही घडले ते खूप चुकीचं घडले, हे मला म्हणायचं एवढंच. ठीक आहे.
आणि इथून पुढे काय गोष्टी घडू नये, सावध राहा, सतर्क राहा.